असं म्हणतात की घरच्या गोष्टींना मोजमाप नसतं आणि हा जो नाश्ता आहे ना, तर हा नाश्ता पहिला आम्हाला अजिबात आवडत नव्हता. तो म्हणजे शेवयांचा उपमा. तर शेवयांचा उपमा आजकाल आम्हाला खूप जास्त आवडायला लागला आहे. जी तयारी आपण पोहेला करून घेतो ना, म्हणजे कांदा, मिरची, कोथिंबीर ती कट करून घेतली. कढई तापत ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. शेंगदाणे छान क्रिस्पी करून घेतले. त्यामध्ये टाकली मोहरी, जिरं, त्याचबरोबर कढीपत्ता टाकला, मिरची टाकली, छान फ्राय करून घेतलं. वरून कांदा टाकला आणि कांदा पण छान असा फ्राय करून घेतला होता. कांदा छान भाजला गेला की त्यामध्ये टाकायचे हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. छान असं भाजून घेतलं की मग त्यामध्ये गरम मसाला टाकला. तुमच्याकडे असेल तर मॅगी मसाले, मॅजिक म्हणून येलो कलरच्या पॅकेटमध्ये मसाला येतो तर तो टाका, छान लागतं त्यानं. वरून भाजून घेतलेल्या ज्या शेवया होत्या तर त्या घातल्या आणि उकळतं पाणी टाकलं. छान अशी उकळतं पाणी टाकलं ना तर छान अशा मोकळ्या सळसळीत होतात, म्हणजे अशा चिकट होत नाही, एकमेकाला चिटकत नाहीत. खूप छान टेस्टी झाल्या होत्या. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून एक वाफ काढून घेतली. खूप मस्त झालेल्या. माझ्या मुलांना तर खूप आवडतात आणि हीच आमच्यासाठी मॅगी आहे, म्हणजे हीच मॅगी आहे आमची. तर मुलांना मॅगी म्हणून मी शेवयांचा उपमा करून देत असते. खूप आवडतो त्यांना पण. आणि घरच्या गोष्टींना मोजमाप नसतं असं मी का म्हणले. मी आणि माझा स्वराज आहे ना, आंबं खायला बसलो ना, किती आंबे खातो, म्हणजे 5-6 आंबे खाल्ल्याशिवाय आम्ही उठतच नाही. कारण त्याचं असं असतं की मम्मी तूच जास्त खाल्लं आणि मी खूप कमी खाल्लं, अजून कट कर, म्हणून ते आमचं चालूच असतं. नंतर मग इथं आमरस बनवायला घेतला मी. स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हणून आमरस बनवलेला. छान असा घट्टसर आमरस बनवला. त्यामध्ये पाणी वगैरे एवढं काही घातलं नव्हतं, कारण आम्हाला आता 2-4 दिवसात गावाला जायचं आहे आणि मग आंबे संपवायचे आहेत म्हणून. तर छान असा घट्टसर आमरस केला. थोडासा शौर्याला दिला होता, कारण त्याला ना आंबा खाताच नाही येत शौर्याला, म्हणजे दातात अडकलं ना तर तो खूप चिडचिड करतो. म्हणून मग मी त्याला आमरस असं करून देत असते, गाळून वगैरे. गाळून दिला ना तरच पितो, नाही तर असं न गाळलेला असेल तर त्यात अशा काही शिरा लागल्यानंतर त्याला ते पण नको वाटतं. नशीब की तो ह्या वर्षी आमरस चपाती खायला शिकला. याच्या आधी कधी खात पण नव्हता आणि आमरस पण पित नव्हता. त्याचं असंच आहे. दुपारी मस्त जेवण केलं आणि मग मस्त आराम केला. संध्याकाळच्या वेळेला मिस्टर आले होते, मटण घेऊन आले होते, कारण म्हणतो ते आता काहीतरी तिखट झणझणीत खायचं आहे. कारण आमचं आंबे जसे पिकलेत ना तसं रोज आमरस चपाती चालू आहे. तर आज त्यांना तिखट झणझणीत असं खायचं होतं, म्हणून ही जी मटण ग्रेव्ही होती ना, तर ही बरेच दिवसाची होती घरामध्ये, म्हणजे 1 महिनाभर झाला असेल आणून. तर ती अजून बनवलीच नव्हती. तर ती मटण ग्रेव्ही घालून खूप छान असं त्यांनी मटण बनवलेलं. खूप टेस्टी झालेलं. 1 किलो मटण होतं तर त्याचा पूर्ण रस्साच बनवलेला, म्हणजे ग्रेव्ही खूप टेस्टी झालेली. नंतर मग मी भात केला, मस्त ज्वारीच्या भाकरी केल्या आणि कांदा वगैरे कट केला आणि जेवण केलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.